नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं गणपती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. आजचा आपला कथांच्या नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम तुम्हाला विशेष आवडेल याची आम्हाला खात्री आहे. कारण माणूस म्हटलं की त्याला गोष्टी सांगण्याची आणि ऐकण्याची आवड असतेच. त्यातही विनोदी कथांनी आपल्या लोकप्रियतेची परंपरा आजही राखून ठेवली आहे. विनोदी कथा म्हणजे मनाला आनंद देणारी कथा आणि म्हणूनच सगळ्यांच्या आवडीची. तर प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालवता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. दिवस असे की या कथासंग्रहातील कारभारी ही कथा आता ऐकूयात. या कथेचं लेखन दीपा मंडलिक म्हणजे मीच केलं आहे. नवरा बायकोच्या नात्यातील गमती जमती सांगणारी ही कथा सादर करीत आहेत पार्ल्यातलंच आपल्या परिचयाचं जोडपं सांब प्रसाद आणि छाया पिंगे. पहाटे 5 ला उठून मुलांच्या शाळांचे डबे, नंतर ह्यांच्या ऑफिसचा डबा, ब्रेकफास्ट, मग साग्र संगीत स्वयंपाक, तोही सगळ्यांचे नखरे सांभाळत. एवढं सगळं केल्यानंतर मुलं शाळेतून आली की त्यांच्या कलाकलानं जेवणं आटपून त्यांना अभ्यासाला लावणं हे माझं रोजचंच पण चॅलेंजिंग काम. ते काम उरकलं की फारच थकवा येतो. अर्ध्या दिवसाच्या कर्तव्याची इतिपूर्ती झाली या समाधानात मग थोडी कामकोक्षी हा माझ्यासारख्या गृहिणींचा हक्कच बनतो. तर त्या दिवशी दुपारच्या वेळेला मी तो हक्क बजावत होते. डोळा लागला आणि मी स्वप्न नगरीत प्रवेश मिळवला. पांढऱ्या रंगाची लांब रुंद रुबाबदार गाडी, त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली मी. लहानपणापासून मला गाड्यांचं खूपच आकर्षण आहे, विशेषतः BMW, मर्सिडीज आणि ऑडी सारख्या. पण मला त्या मनातल्या मनातच चालवाव्या लागतात. प्रत्यक्ष बसून त्या चालवण्याचा योग अजून काही आलेला नाही. आणि त्याला कारण आमचे हे लक्ष्मण बारशिंगे. गाडी घेणं हे मॅड लोकांचं फॅड आहे असं यांचं स्पष्ट मत आहे. पण खरं तर स्वतःच हे इतरांपेक्षा थोडे ऑड आहेत. इतरांपेक्षा निराळं राहणं, निराळा विचार करणं आणि काहीही झालं तरी मनात आलेलं तडीस नेणं हा यांचा स्थायी भाव. ह्यांच्या नावाचीही एक गंमतच आहे. खरं सांगायचं म्हणजे एकही शिंग नसताना बारशिंगे म्हणवून घेणाऱ्या यांचं मला आधी हसूच यायचं. पण पुढे अनुभवानं हे लक्षात यायला लागलं की मधूनच कधीतरी ह्यांच्या डोक्यावर 12 शिंग फुटतात. म्हणजे बाकी कोणाला दिसत नसली तरी ती मला मात्र दिसतात. ऑड वागण्याची वेगळीच कल्पना शक्ती मनात जागृत झाली की चमकदार 12 शिंग यांच्या शीर्षावर विराजमान झालीच म्हणून समजा. आणि नंतर त्या शिंगांची चमक थेट ह्यांच्या डोळ्यात उतरून डोळे असे लकाकू लागतात. डोळे लकाकणं म्हणजे भयानक वेगळ्या विचारांनी ह्यांच्या मनाचा कब्जा घेणं. तर असो, आपण माझ्या स्वप्नाकडे बोलूयात. तर गाडीचं स्टिअरिंग व्हील माझ्या हातात होतं आणि माझ्या पायांनी एक्सेलेटरचा ताबा घेतला होता. प्रशस्त मोठ्या रस्त्यावर गाडीनं वेग धरला होता. तेवढ्यात एक खटारा गाडी मला ओव्हरटेक करून पुढे म्हणजे अगदी रस्ता अडवून पुढे पुढेच करायला लागली. त्यातला ड्रायव्हर मला साईड द्यायलाच तयार नव्हता. मी उजवीकडे की हा उजवीकडे, मी डावीकडे की हा डावीकडे. वैताग आला. मी हॉर्नवर हात ठेवला आणि हॉर्न वाजवतच राहिले जोरजोरात. पण हे काय, हॉर्नचा आवाज वेगळाच काय येतोय, टेलिफोनच्या घंटीसारखा. त्या आवाजाने स्वप्नातून मी भानावर आले. धडपडत फोन घेतला. फोन शालूचा म्हणजे माझ्या मावस बहिणीचा होता. तिच्या नवऱ्याने गाडी घेतली आणि नुसती गाडी नाही तर चक्क ऑडी घेतली होती. ही गुड न्यूज द्यायला तिने भर दुपारी मला फोन केला होता. या गुड न्यूजने माझी झोप मात्र पार उडवली. मनात आलं आता
आपल्याला ही गाडी घेण्यासाठी काहीतरी हालचाली करायलाच पाहिजेत। संध्याकाळी मी शॉपिंगला जायला निघाले। रिक्षाची वाट बघत रस्त्यावर थांबले। आम्ही जिथे राहतो ना तो भाग नव्यानं विकसित झालाय आणि त्यामुळे बसची सोय नाही आणि म्हणून रिक्षाला पर्याय नाही। रिक्षाला हात करत मी आपली रस्त्यावर उभी होते, पण एकही रिक्षा थांबायला तयार नाही। शेवटी 10 मिनिटांनी कंटाळून मी पायीच निघाले। जाताना आपली गाडी असती तर किती बरं झालं असतं हा विचार सतत मनात येत होता। हे ऑफिस मधून परत आले की गाडी संबंधी बोलायचं हे मनात पक्क केलं। स्वयंपाक वगैरे उरकून ह्यांची वाट पाहत बसले। ह्यांना यायला खूप उशीर झाला, दमलेही होते। वैतागून म्हणाले, ऑफिस मधून वेळेवर निघालो, नेहमीची ट्रेनही मिळाली, स्टेशनवर वेळेवर पोहोचलो, पण इकडे यायला एक रिक्षावाला तयार नाही। शेवटी स्टेशन पासून चालत यावं लागलं। काय 3 किलोमीटर चालत आलात तुम्ही? अगं पर्यायच नव्हता, वरा पाऊस, वैताग आहे नुसता। बरं हे पेढे ठेव। अय्या, पेढे कशाला आणले? मी कुठचं आणतोय, माझ्या पिऊने गाडी घेतली आहे त्याचे पेढे आहेत। कुठली, मोटर बाईक की स्कूटी? अगं त्याने कार घेतली आहे, वॅगन आर का काहीतरी म्हणतात। मनात आलं शानूच्या नवऱ्याने ऑडी घ्यावी, ह्यांच्या पिऊनने ही गाडी घ्यावी आणि मी मात्र फक्त स्वप्नच बघावी। आता मात्र खूप झालं, आता आर या पार। मी अधीरतेनं ह्यांना म्हटलं, अहो माणसानं ऑफिसमध्ये 10-10 तास काम करायचं, मग धक्के खात ट्रेनने प्रवास करायचा आणि 3-3 किलोमीटर चालत घरी यायचं का? तर रिक्षा मिळत नाही म्हणून? ते काही नाही, यावर आपल्याला उपाय शोधावाच लागेल। आपण गाडीच घेऊन टाकूयात बरं। पण ह्यांनी ह्यावर काहीही उत्तर दिलं नाही। 1-2 दिवस गेले आणि ती बातमी धडकली, रिक्षा चालकांचा बेमुदत संप। ह्या बातमीची एरवी मला चीड आली असती, पण आज त्यात गाडी घेण्याची संधी दिसत होती। वेळ न दवडता मी विषय काढला, आता कसं करायचं हो? रिक्षाचा संप म्हणजे तुम्हाला ऑफिसला जायला केवढा त्रास होणार? या रिक्षामुळे सगळे प्रॉब्लेम झाले। आपण एक रिक्षाच घेऊन टाकूया का? अहो काहीतरीच काय बोलताय, आपल्यासारख्या कोणाकडे तरी रिक्षा आहे का? मला वाटलं तुम्ही कार बद्दल विचार करताय। हो ते शालूचं जाऊ द्या, पण तुमच्या त्या पिऊनने सुद्धा कारच तर घेतली आहे ना। सगळे कार घेतात म्हणून आपण कार घ्यायची गरज आहे का? कारपेक्षा लहान आकाराची रिक्षा मला वाटतं फायदेशीर आहे। काय हो, कारपेक्षा रिक्षा कशी फायदेशीर? अगं कार मला एकट्यालाच उपयोगी पडेल। सकाळी एकदा मी ऑफिसला नेली की रात्रीपर्यंत येईपर्यंत ती तिकडेच अडकून पडणार। पण तेच जर आपण रिक्षा घेतली तर मला स्टेशनवरून सोडून आल्यावर मुलांना शाळा, क्लासला सोडणे आणणे, दुपारच्या वेळेत तुझे शॉपिंग, भिशी पार्ट्या, महिला मंडळ हेही तू रिक्षाने उरकू शकशील। मग रात्री मला स्टेशनवर आणायला रिक्षा हजर आहे की नाही, घरात सगळ्यांच्या सोयीची। अहो पण माझ्या मैत्रिणी सांगत होत्या गाडीसाठीच ड्रायव्हर मिळत नाही, मग आपल्या रिक्षाला कुठून मिळणार? VDS का? ड्रायव्हर कशाला हवा रिक्षासाठी? मग कोण चालवणार रिक्षा? तू। अहो काहीतरीच काय, बायका कुठे रिक्षा चालवतात? हे बघ, तुझी हीच टिपिकल मेंटॅलिटी मला आवडत नाही। बायका कुठल्या कुठे पोहोचल्यात, टॅक्सी, मेट्रो, मोनोरेल पण चालवतात, पण रिक्षा चालवण्याच त्यांनी मागे काय राहावं? रिक्षावर पुरुषांची मक्तेर तू मोडून टाकतो बघ। तू सुरुवात केलीस तर 10 बायका तुझ्या पाठीशी उभ्या राहणार। 10 कशाला, अख्खा गाव उभा राहील माझी गंमत बघून फिरी हसायला। अहो जरा विचार करा, अशी तुमची बायको त्या उघड्या रिक्षाचा दट्ट्या जोर जोराने वर खेचून रिक्षा स्टार्ट करणार, मग मार्केट, शाळा, स्टेशन, भिशी पार्ट्या, महिला मंडळ असं सगळं अटेंड करत गावभर रिक्षा चालवत हिंडणार। कसं दिसेल हे? अगं सध्या कार पार्किंगचा केवढा मोठा प्रश्न आहे, पण रिक्षाचा काही प्रॉब्लेम नाही। एक तर पार्किंगला जागा कमी लागते, शिवाय नाक्या नाक्यावर रिक्षा स्टँड आहे,
तिथेच रिक्षा लावून हिंडायचंय. पुन्हा कशी एकदम सुरक्षित. कारच्या तरी काचा वगैरे फोडून चोऱ्या होतात. इथे सगळा मामला मोकळा टाकला. इथे चोराला आहे तरी काय. ठरवून टाकूया आपण रिक्षा घ्यायची. हे बघा, रिक्षा घ्यायची म्हणजे काही रस्त्यावर उभं राहून हात करून रिक्षा घ्यायची नाहीये. अशी घाई नाही चालायची. आणि हो 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 एक मुद्दा राहिलाच. रिक्षाचा रंग मात्र काळा पिवळाच ठेवायची गरज नाही. ती आपल्या पर्सनल यूज साठी आहे. आरटीओ ऑब्जेक्शन घेणार नाही. कुठलाही तू रंग ठरव, पण मला विचारशील तर काळा पिवळाच ठेव. म्हणजे दंगली तुगाच वेगळी म्हणून टार्गेट करायला नको. रंगाचं तू बघ. पण आपल्या रिक्षात एक सुंदर झुंबर लावूया. झुंबर. अहो, रिक्षा घ्यायचं अजून कुठे पक्क झालंय. एकदा ठरलं की मग सावकाशीने बोलू. आता ठरायचंय काय. 4 दिवसात जर रिक्षाचा संप मिटला नाही तर 5व्या दिवशी रिक्षा हजर. ह्यांच्या डोक्यावर शिंगांची आउटलाईन तयार झाली होती. डोळे चमकत होते. म्हणजे ह्या निर्णयापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नव्हतं. आमचं ठरल्यापासून पहिले 3 दिवस काही रिक्षाचा संप मिटला नाही. मी अस्वस्थ झाले. झुंबर लावलेली गुलाबी रिक्षा चालवत सगळ्यांसमोर हिंडावं लागणार याचं मला जाम टेन्शन आलं. संप मिटावा म्हणून अक्षरशः देवाला साकडं घातलं. माझ्या स्वभावात न बसणारी एक गोष्ट मी केली. देवाला नवस केला. संप मिटला तर कणकेच्या 21 रिक्षा करून वाहील असा. 4था दिवस उजाडला. मी पेपरची चातकासारखी वाट पाहत होते. पेपर येताच घाईघाईने बघितला, पण काहीच बातमी नाही. ऑफिसला जाताना शेवटी हे हसून म्हणाले, आजचा 4था दिवस, संप मिटलेला नाही. झालं. तो दिवस धास्तीतच गेला. संध्याकाळी हे ऑफिस मधून जरा लवकरच घरी आले. खूप खुशीत होते. पेढ्यांचा बॉक्स माझ्या हातात देत म्हणाले, देवासमोर ठेव, उद्या वाट सगळ्यांना. संपलं. देवासमोर पेढे म्हणताच मला माझी चूक लक्षात आली. मला एवढी साधी गोष्ट कशी कळली नाही की देवांना सुद्धा कणकेच्या रिक्षांऐवजी पेढे खायला आवडतील म्हणून. पेढे आणले म्हणजे हे रिक्षा बुक करून आले होते तर. माझा धीर खचत चालला होता. मी माझ्याच विचारात होते, पण तेवढ्यात हे हसून म्हणाले, पेढे कसलेत कळलं का. अगं माझ्या प्रमोशनची ऑर्डर निघाली आहे. भरघोस पगार वाढ आणि शोपर ड्रिव्हन कार मिळणार आहे. आणि आणखीन एक आनंदाची बातमी आहे. माझ्या पोटात धस्स झालं. आमचा कैवार येऊन रिक्षा बुक करून आले की काय हे. त्यांच्या डोक्यावर शिंग दिसतात का हे मी नीट पाहू लागले. तेवढ्यात त्यांनी बातमी फोडली. रिक्षाचा संप मिटला बरं का. आता आपल्याला रिक्षा घ्यायची गरजच नाही. आज मी खूप खुश आहे. बोल, तुला काय आणायचं. कणिक संपली आहे, ती आणू आधी. मी बोलून गेले. ह्यांना काहीच समजलं नाही. बघतच बसले माझ्याकडे. आता ह्यांना कसं सांगू मला कणकेच्या 21 रिक्षा करून देवाला अर्पण करायच्या आहेत. रिक्षा घेण्याच्या संकटातून सही सलामत सोडवलं म्हणून. तर हा आपण पाहिला नवरा बायकोच्या नात्यातील एक मजेशीर पदर. खरंच नात्याला किती वेगवेगळे पदर असतात नाही. कधी असे विनोदी हलके फुलके तर कधी गंभीर गुंतागुंतीचे आणि प्रश्न पाडणारे. नात्याचा वेगळाच पदर उलगडणारी एक गूढ कथा आता ऐकूयात. मोठी तिची सावली या कथासंग्रहातील त्या रात्री ही कथा आता ऐकूयात. या कथेचं लेखन आणि नाट्य रूपांतरण राजश्री बर्वे हिने केलं आहे. आणि या कथेचा प्रभावी भावानुभव देण्यासाठी या अभिवाचनामध्ये सहभागी होत आहेत राजू वाघ, चित्रा वाघ, छाया पिंगे आणि स्वतः राजश्री बर्वे. आणि हो, कार्यक्रमानंतर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. घरी पोहोचेपर्यंत मेघा नखशिकांत भिजली होती. आज पावसाने चांगला जोर धरला होता. धुवाधार पाऊस आणि विजांचा कडकडाट. नशीब बस वेळेवर आली, काळोख होण्यापूर्वी. कारण जास्त रात्र झाली
की तिला भीती वाटते एकटीला. घाबरत घाबरतच तिनं कुलूप उघडलं. ताचपडत कशी कशी ट्यूबलाईट लावली. पर्स हॉलमधल्या टेबलवर ठेवली. नॅपकिनने हात चेहरा वगैरे पुसला आणि पहिला फोन सतीशला तिच्या नवऱ्याला लागला. हा हॅलो, हा मी पोचले का घरी? शीतलही आली असेल ना ग? नाही ना हो, अजून तरी नाही आली. मी नुकतीच कुलूप उघडून आले आहे. आता लावते तिला फोन. बरं, ती आली की कळव मग मला, नाहीतर एखादा मेसेज टाकलास तरी चालेल. ओके ओके. हां चल, अच्छा बाय. तिने फोन ठेवला आणि मग शीतलला 2-3 वेळा फोन लावला. पण तिचा फोन रेंजच्या बाहेर होता. मग तिला वाटलं आधी जेवून घेऊ आणि मग फोन करू. चांगली चरचरून भूकही लागली होती तिला. तिने मुगडाळ तांदळाची खिचडी लावली. घरून थोडं दही आणलं होतं, त्याची मस्तपैकी कढी केली. जेवायच्या आधी परत एकदा शीतलला फोन लावून पाहिला. ती जवळपास आली असेल तर एकदमच जेवू म्हणून. पण आत्ताही फोन लागला नाही. तिचं लक्ष घड्याळाकडे गेले. 9:30 वाजून गेले होते. त्या जुनाट घरात ती जास्तीत जास्त रात्री 10-10:30 पर्यंत राहू शकली असते. नंतर मात्र जेवणाचं ताट घेऊन टीव्ही लावून ती बाहेरच बसली. पण आज मोठ्या पावसामुळे की काय कुणाच ठाऊक, टीव्हीतही काहीतरी बिघाड झाला होता. त्यावरच्या मुंग्यांची खरखर बघून तिने तो बंद केला. टीव्ही बिघडला होता तोपर्यंत ठीक होतं. वीज नाही गेली म्हणजे मिळवलं. वेळ घालवण्याकरता, खरं तर भीती घालवण्याकरता तिने मग परत एकदा सतीशला फोन लावला. शीतल अजून आली नाही म्हणून तोही जरा काळजीत पडला. त्याचा फोन झाल्यावर मग तिने दुसऱ्या एका मैत्रिणीला, बहिणीला वगैरे फोन लावले. अशा वेळेस सगळी हक्काची माणसंच आठवतात. शेवटी तिने आईला फोन लावला. हॅलो आई, हा सतीशने कळवलं ना तुला मी पोचल्याचं? हो, आला होता मला त्यांचा फोन. शीतल आलीये ना ग? नाही ग, बघ ना, तिचीच वाट बघते. फोनही लागत नाहीये तिचा. अगं वाजले ग किती. येणार आहे ना नक्की? होत अगं, रात्रीची मी एकटी नाही राहू शकत घरी, तिला चांगलंच माहिती आहे. हेच तर, तू काय राहणार एकटी? कसल्या ग तुमच्या या नोकऱ्या? बाई पुरुष काही बघत नाही. प्रमोशनला सरळ ग्रामीण भागात पाठवून देतात म्हणजे काय? आणि काय ते तुमचं स्टाफ क्वार्टर तरी किती भयान वाटतं तिथे. अगं, धायगुडे सांगत होते आमच्या बँकेला स्वस्तात मिळालं म्हणे. हा, थोड्या एका बाजूला आहे म्हणून स्टाफ तयार होणार नाही राहायला, हे माहिती होतं त्यांना. आणि म्हणून तर मग शेअरिंग स्टाफ क्वार्टर म्हणून ठेवलंय ना. आता एकीला 2 जण आहोत म्हणून निदान राहू तरी शकतोय. नाहीतर काय, एकटं कोण ग राहील तिथे? बघ ना, मला ना हे घर आवडलंच नव्हतं आणि आता ह्या क्षणी तर अगदी नकोसच झालेलं आहे. मला आपली इटालियन मार्बल्सच्या टाईल्स, लॅच असलेले दरवाजे अशी मॉडर्न घरच आवडतात. इथे या राजराजवाड्यांच्या काळात असल्यासारखं वाटतं. या दगडी भिंती, मोठाले दरवाजे, हे उंच छत, शी, आणि चक्क भिंतीला खुंट्या वगैरे सुद्धा आहेत आणि कोनाडे पण. पूर्वी अशाच्या तशा कोटाला द्या इथे. तशा चांगल्या मोठ्या 5 खोल्या आहेत. आजूबाजूला छान दाट झाडी वगैरे, अगदी गावात असल्याचा फील. ह्यांना खूप आवडलं होतं हे घर. तसं बरं आहे ग, पण कुणीतरी सोबतीला हवं बाई इथे, नाही तर कठीण आहे. बघ थोडा वेळ वाट. नाही चाली शीतल तर शेजारच्या काकूंकडे जा, नाहीतर त्यांना सोबतीला बोलाव. आणि मुख्य म्हणजे मला कळव काय ते. हो, तोच विचार करत होते, पण काकू नाही आहेत आज. त्यांच्या बंगल्यात मिट्ट काळोख आहे. काय करावं काही समजत नाही. टीव्ही पण नेमका बिघडलाय. टीव्हीचा सर्वात जास्त उपयोग करमणुकीपेक्षा सोबत म्हणून होतो मला. एका पाठोपाठ एक सिरियल चालू असल्या की बरं असतं. सोबतीला कोणीतरी आहे असं तरी वाटत राहतं. तू तिथे एकटी तर आम्हालाही इथे काळजी. एक काम कर, नाहीतर आईला फोन लाव शीतलच्या. नक्की निघाली आहे ना ग ती? अगं, लावला होता ना मी निघण्यापूर्वी. ती निघाली म्हणाल्या. रोहित सोडतोय तिला बाईकवरून. ती येणार आहे हे नक्की करून तर मी सोडलं ना औरंगाबाद. आता ती नांदेड वरून निघाली आहे 4 वाजता. म्हणजे खरं तर आतापर्यंत पोहोचायला हवी होती 7-7:30 पर्यंत. येऊ देत बाई एकदाची लवकर.
तरी तुला आम्ही म्हणत होतो की नाही, कशाला हवंय ते प्रमोशन बिमोशन, दर शुक्रवारी प्रवास करून इथे यायचं, रविवारी परत जायचं, केवढा गढाव्या, उगाच सुखाचा जीव दुःखात घालायचा. जाऊ दे ना, आता ती चर्चा करून काही उपयोग आहे का? दोघींना एकमेकींची सोबत आहे म्हणून तर घेतलं ना आम्ही दोघींनी प्रमोशन. आता काय 1च वर्ष तर राहिलंय, काउंटडाऊन चालू आहे आमचा. आणि खरं ना तर माझीच चूक आहे. मी काय तर लहान आहे का घाबरायला? चांगली 40शी पार केली आहे तरी घाबरते मूर्खासारखी. बर चल ठेवते. शीतल लावत असेल तर तिला एंगेज लागायचा फोन. आईचा फोन ठेवून मेघाने मग परत 2-3 वेळा शीतलला फोन लावून पाहिला, पण आत्ताही तो रेंजच्या बाहेर होता. मग कंटाळून शेवटी ती मोबाईलवर गाणी ऐकत बसली. तेवढ्यात सहजच तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं. उघडा दरवाजा पाहून तिला आश्चर्य वाटलं. तो बंद करण्याकरता ती गेली. दरवाजा लावताना तो विचित्र करकरला. तिच्या अंगावर शंका आली. बाहेर पावसाने जोर धरला होता. जसजसे घड्याळातील काटे तुझी सरकत होते तस तसा तिचा अस्वस्थपणा वाढत होता. आणि तेवढ्यात वीज गेली. मिट्ट काळो, थैमान घालणाऱ्या पावसाचा भीतीदायक आवाज आणि छातीत धडकी भरवणारा विजांचा कडकडाट. तिने कसा बसा चाचपडत आणि त्यातला टॉर्च लावला. खालून शिटी वाजवत काठी आपटत जाणाऱ्या वॉचमनची जागही तिला आता हवीशी वाटू लागली. तेवढ्यात लाईट आले आणि नेमकी बेल पण वाजली. तिला हुश्य झालं. धावतच तिने दरवाजा उघडला. शीतल आत आली. शीतलचे सुजलेले लालसर डोळे पाहून मेघा चरकली. काहीतरी बिनसलंय तिला कळलं, पण तरीही आत्ता काही नको, उद्या बघू असं वाटून तिने तिच्या हातातली बॅग घेत म्हटलं, किती ग उशीर केला हा? 12 वाजत आले. बरं जा फ्रेश हो, मी तोपर्यंत पाणी आणते. नाहीतर हे घे, हे घे. शांतपणे पी, मग बोलू आपण. तू जागी कशी ग अजून? मी झोपणार एकटी? तुला माहिती आहे ना मला एकटीला झोप येत नाही. आणि हो अगं, तुला सांगायचंच राहिलं, तुझ्या आईचा 3-4 वेळा फोन येऊन गेला. माझ्या आईचा? हो ग, तिला काळजी नाही का वाटणार? शेवटी आई आहे ती. तिला करतेस फोन? नाही तर थांब मीच लावते. नको ग नको, आता नको लावूस. का पण? अगं करते ना. अगं वाट पाहत असेल ती. तिने बजावलंय मला तू आल्याला लगेच कळव म्हणून. तू बस, मी लावते तिला. अगं नको नको, आता रिंग लावली वाजली तर सगळ्यांची झोपमोड होईल ना. राहू दे, मी नंतर मेसेज करीन तिला. शीतल, काही झालंय का? तुझा चेहराच सांगतोय. प्लीज बोल ना. तुला रोहितनेच सोडलं ना? काय विचारतेय मी? तुला रोहितनेच सोडलं ना? हो. नाही. अगं म्हणजे नक्की काय, हो की नाही? हो, त्यानेच पोहोचवलं. हो, आणि मग वर का नाही आला तो? अगं बॅग वर ठेवून मग जायचं ना. बायकोची एवढी काळजी करायला तो तुझा सतीश थोडाच आहे. बर सोडते. भूक लागली आहे ना तुला? मी डाळ तांदळाची खिचडी केली आहे, ती खाऊन घे. कढी पण आहे, मस्त गरम कर. तुला आवडते ना? बरं वाटत. 3 तास बाईकवर बसणं खूप त्रासदायक असतं बाई. आणि ते मला नाही ग नको, मला काहीच नको. नको. वाटेत काही खाणं झालंय का? आणि उशीर का झाला तुला? आई तर म्हणाली 4 वाजताच निघालीस तू. झाला आता, मध्ये मध्ये थांबलो होतो ना, म्हणजे पाऊस होता म्हणून. अगं अगं, आणि हे हाताला काय लागले तुझ्या? अगं केवढं खरचटलंय. थांब, सोफ्रामायसिन लावूया. थांब थांब. हा थांब. आता कसं? थांब. राहू दे ग. चल झोपूया आता. बघ वाजलेत बघ किती. उद्या ऑफिसही आहे ना. बंद करू दिवा.
मेघा, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. चालेल तुला? अगं असं विचारतेस काय शीतल? हा, तुझ्यापेक्षा झोप का जास्त आहे मला? बोल. मेघा, मी रोहितला नको झाले ग. खरं सांगू तुला शीतल, मला ना तुमच्या या बिघडलेल्या नात्याची थोडीफार कल्पना येतच होती हल्ली. पण पण नक्की प्रॉब्लेम काय आहे? त्याला कसली अवदसा सुचली आहे? अवदसा? हो, अवदसा असती. थर्ड पर्सन. म्हणजे त्याचं कुणाशी तरी? हो, तो आधी मान्य करत नव्हता पहिल्यांदा, पण ते नक्की आहे. बायकोला कळणार नाही का ग नवऱ्याचं हे बदललेलं रूप? पण म्हणणं काय आहे त्याचं? त्याचं म्हणणं हेच, घटस्फोट. मग मग काय? मी नाही देणार घटस्फोट असं स्पष्ट सांगितलंय त्याला. नोटीस पाठवली त्याने? नाही, अजून नाही. त्याला वाटलं त्याचं लफडं कळल्यावर मी सोडीन त्याला. मूर्ख आहे. त्याला वाटतंय तसं होणार नाहीये. मी मुळीच सोडणार नाही असं निक्षूळ सांगितलं मी त्याला. कधी झालं हे तुमचं बोलणं? हल्लीच, गेल्याच आठवड्यात. यावेळेस मी गेले होते तर खूप फोर्स करत होता. पैसे देतो म्हणे. नाही, म्हणूनच त्याने मला फोर्स करून लांब पाठवलं का ग इतकं? घरापासून लांब, संसारापासून लांब. मी मुळीच तयार नव्हते प्रमोशनला, तर केवढा फोर्स केला. लेकीची सगळी काळजी घेतो म्हणाला होता. तुझ्या आई बाबांना माहितीये? नाही ग, मुळीच नाही. मी नव्हतं सांगितलं इतके दिवस. वाटलं तात्पुरतं असेल त्याचं, क्षणिक आकर्षण वाटलं असेल त्याला, येईल परत ताळ्यावर. त्याच भरोशावर राहिले होते ग मी. माझं चुकलं. उगीच विश्वास ठेवला त्याच्यावरती मी. एवढं टोक नको गाठूस. अगं बरेच पुरुष करतात असं ह्या वयात. तू आईच्या कानावर घाल, ती बोलेल त्याच्याशी. शिवाय शिवाय तुझे सासू सासरेही आहेत ना? हो ग, सगळेजण आहेत. पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचं नक्की ठरलंय, घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणार आहे तो. घटस्फोट घेणं इतकं सोपं नाहीये. त्याला कारणं द्यावी लागतील, पुरावे द्यावे लागतील. मला माहितीये ते. त्याला बजावूनही झालंय माझं, अकांड तांडव करून झालंय. पण तो मुळीच बदला नाही ग. काहीही झालं तरी तिला सोडणार नाही असं म्हणाला तो. निर्लज्ज. हॉरिबल, हॉरिबल आहे हे सगळं. पण पण तरीही शीतल, तू धीरानं घे. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. पुढच्या शुक्रवारी मी येते तुझ्या बरोबर. आपण आपण सर्व मोठ्या मंडळींच्या कानावर घालूया. हा, बघूच या तो कसं दुसरं लग्न करतोय ते. हो ना मेघा, नक्की ना? नाही ना होणार त्याचं दुसरं लग्न? तू मदत करशील मला? बोलशील माझ्या त्याच्या आई बाबांशी? सांगशील त्यांना त्याचं हे बेताल वागणं? मेघा, खूप दुष्ट आहे का तो, खूप दुष्ट आहे. तो काय म्हणाला माहिती तुला? तो म्हणाला तू मला घटस्फोट दिला नाहीस तर मी तुला मारून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. शी, काय नीच माणूस आहे हा. इतक्या खालच्या पातळीला कसा काय जाऊ शकतो हा? आणि तुला तरी ह्या असल्या माणसाबरोबर का राहायचंय? खरं तर अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवास तू. तू मागायला हवास घटस्फोट त्याच्यापासून. हो ग, मीही आधी तसंच ठरवलं होतं. पण 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 काय ठरवलंयस ना? छान केलंस. मग आता कशाला तुला त्याच्याशी बोलायचं आणि त्याच्या आई वडिलांशी? आता आपण वकिलालाच भेटू. ते बघू. पण तू बोलशील ना माझ्या आई बाबांशी? सांगशील ना त्यांना त्याचं हे असलं वागणं? चक्क मला धमकी देतो मारण्याची, आणि तीही त्या सटवीसाठी. त्याला वाटलं तो माझा काटा काढेल आणि काहीच करू शकणार नाही, गप्प बसेल. तसंही तो मला बावळटच समजायचा पहिल्यापासून. आणि होतेच ग मी बावळट. मूर्खासारखं प्रेम केलं त्याच्यावर, अगदी आत्तापर्यंत.
हल्ली हल्ली तर मला फार संशय यायला लागला होता. तरी कोणालाही बोलले नाही मी. अगदी या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. म्हणून त्याला वाटलं की त्याच्या बुसकट दागिने तो मला नामोहराम करेल. पण नाही, मी आता शांत बसणार नाहीये. मी त्याचं हे बिंग फोडणारच. आणि मेघा, तू मला त्याच्यात मदत करायची आहेस, करशील ना? शीतल, आधी शांत हो. हा, आधी रडणं थांबव बरं. हा, तू जे म्हणशील, जसं म्हणशील ना, अगदी तसंच मी करेन. हो ना. मग मग उद्याच असेल माझ्या आईकडे? उद्या? लगेच उद्या? बरं, उद्या नाही तर मग परवा किंवा जेव्हा कधी तुला जमेल तेव्हा. सतीश बरोबर जा हवं तर. आणि तूही असशील ना बरोबर? मी हो येईन मी. पण आई बाबांना सामोरं जाणं जड जाईल ग मला. म्हणून म्हणते पहिलं तू बोल त्यांच्याशी. आणि मी आता तुला जे सांगितलं ना ते सगळं सांग त्यांना. बर, ठीक आहे, तसंच करू आपण. हा, चल आता किती वाजलेत बघ बरं. चल झोप आता शांतपणे. आपण उद्या बोलू. ओके? आणि आधी आज जा आणि फ्रेश हो बरं. चल. अगं उठतेस ना, चल डोळ्यावर गार पाणी मार बरं. बघ किती लाल झाले ते. चल. हो जाते ग मी. पण मेघा, फक्त एकच सांगते बघ शेवटचं. काहीही झालं ना तरी मी हरणार नाहीये. आणि आत्महत्या वगैरे तर मुळीच करणार नाही. जर यदा कदाचित उद्या माझं काही बरं वाईट झालं ना तर तू सरळ पोलिसात जा. त्यांना सांग की त्याने मला धमकी दिली होती म्हणून. कंप्लेंट कर त्याची. निदान माझ्या आईबाबांना तरी सांग हे. कारण मला काही जरी झालं ना तरी त्याला रोहितच जबाबदार असणार आहे. नक्की. अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ही. हे ती असं मध्येच काय बोलून गेली? थोडस असंबद्ध नव्हतं काय? आत्महत्येचा विषयच कुठून आला आता हिच्या डोक्यात? म्हणजे हे पहिल्यांदा कळलं तेव्हा आत्महत्येचा विचार आला होता की काहीच्या मनात? बाप रे, ती बाहेर आली की तिच्या ह्या बोलण्याचा अर्थ विचारायला हवा. आणि आत्महत्या असा शब्दही तोंडातून उच्चारायचा नाही हेही बजावायला हवं. काय करते ही अजून इतका वेळात? आणि कसलाच आवाज कसा येत नाहीये? हिने काही करून तर घेतलं नसेल ना आत? छे, असं कसं करेल ती? आताच तर बोलून गेली ना की मी काही आत्महत्या वगैरे करणार नाही म्हणून. न राहून मेघा बाथरूम पाशी गेली. बाथरूम मधला लाईट त्याच्या दरवाजातल्या काचेतून दिसत नव्हता. आतला काळोख बाहेरून स्पष्ट जाणवत होता. बाजूच्याच टॉयलेटमध्येही काळोखच होता. मेघा सर्व खोल्यांमधून फिरून आली. पूर्ण घर शोधलं तरी हिचा मागमूस नाही. आता मात्र मेघाला दरदरून घाम फुटला. ती परत बाथरूम जवळ आली आणि बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे तिने एकदमच ढकलले. दोन्ही दरवाजे कडकडत उघडले. पण आत कुणीच नव्हतं. मेघाने जोरात किंकाळी फोडली आणि ती तिथल्या तिथे बेशुद्ध झाली. ती बराच वेळ बेशुद्धावस्थेत होती. पहाटे 5 वाजता तिला जाग आली. डोळे उघडताच तिला सतीश दिसला. त्याला बघून तिला हायसं वाटलं. तुम्ही कधी आलात? आणि कसे काय आलात? आणि मला काय झालंय? आधी हे पाणी पी बघू आणि शांतपणे पडून राहा. नंतर बोलू आपण या विषयावर. नंतर नको हो, प्लीज प्लीज. मला सांगा ना काय झालं होतं? अगं, तू 3 तास बेशुद्ध होतीस. तुझी किंकाळी ऐकून वॉचमन धावत आला. आजूबाजूच्या दोघा तिघांना त्यांना मदतीला घेतलं. पाईपवरून तो वर चढला आणि हॉलच्या गॅलरीत आला. खिडकीतून हात घालून कडी काढावी लागली त्याला. आत्ताच तुझी विचारपूस करून तू ठीक आहेस ना हे पाहून आजूबाजूची मंडळी घरी गेलेत. आता तू जरा विश्रांती घे. तुझ्याकरता गरमागरम चहा आणू का? नाही नको हो,
आता काहीच नको, पण तुम्ही बसा इथेच माझ्याजवळ. बरं झालं हो तुम्ही आलात. पण पण तुम्ही कसे काय इथे आलात? सांगतो, सगळं सांगतो. तू आधी मला सांग, शीतलच्या आत्महत्येच्या बातमीनं तू एवढी घाबरलीस आणि बेशुद्ध पडलीस? काय? शीतलची आत्महत्या? अहो काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे तुला माहित नाही? मला वाटलं की त्या बातमीनंच तू बेशुद्ध पडलीस. ती बातमी कळल्या कळल्या मी तुला फोन लावला. अगं खूप रिंग वाजूनही तू तो उचलला नाहीस. तेव्हाच मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून मग मी वॉचमनला फोन लावला आणि तडक इथे यायला निघालो. मेघा तू शांत हो बघू आधी, आणि नीट आठवून सांग मला, तू बेशुद्ध कशी काय पडलीस? तुला काही कळलं होतं का? अहो ती गेली तर मला आत्ताच कळतंय. आणि शीतल काल इथे होती रात्री माझ्या सोबत. व्हॉट? काही काय बोलतेस मेघा तू? चल आता जरा झोप बरं तू, नंतर बोलू आपण या विषयावर. तुझी झोप अर्धवट झाली आहे किंवा तुझ्या मेंदूवर खूप ताण आलाय बहुतेक. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? बर तुम्हाला कसं आणि कधी कळलं शीतलचं? मला ना वेळेची सांगड घालून बघायलाच हवं. हे बघ, मला रोहितच्या भावाचा फोन आला रात्री 2 वाजता. रोहित शीतलला पोचवायला म्हणून आला होता. खूप पाऊस होता म्हणून दोघं मध्ये कुठेतरी थांबली होती. संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास असेल. हिला एका झाडाखाली थांबवून हा चहा आणायला म्हणून टपरीवर गेला. चहाचे ग्लास घेऊन हा परततोय, तो ह्याला शीतल स्वतःला दरीत झोकून देताना दिसली. तो धावला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे बॉडी शोधायला चांगले 2-3 तास लागले. बॉडी मिळाली तेव्हा थोडी धुकधुक होती अंगात, पण त्यात काही अर्थ नव्हता. हॉस्पिटलमध्येही नेलं होतं. 10-11च्या सुमारास ती एकदम सिरियस झाली. डॉक्टरांनी शर्थ केली, पण काही उपयोग झाला नाही बघ. मग पुढे पोस्टमॉर्टम वगैरे. रोहितनं तुलाही फोन लावायचा प्रयत्न केला म्हणे, कारण त्यातल्या त्यात जवळ तूच होतीस ना. पण तुझी फोनची रिंग वाजत होती. हे ऐकून मेघाच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. शीतल गेल्याचं दुःख, तिच्या मृत्यूनंतरही ती आपल्याला भेटून गेली ह्याची भीती, या सर्व भावना तिने बाजूला सारल्या. एकदम काहीतरी ठरवल्यासारखी ती उठली. क्षणात बदललेला तिचा आविर्भाव बघून सतीश भांबावून गेला. मेघा, काय आहे हे? तुला बरं वाटत नाहीये आणि तू कुठे निघालीस अशी? मला तुझ्या वागण्याचा काही अर्थच कळत नाहीये. नाही सतीश, चला आपल्याला शीतलच्या आईकडे जायचं आणि नंतर पोलीस स्टेशनला. मला आता सगळा उलगडा झालेला आहे. शीतल 11च्या दरम्यान गेली, ती थेट इथे आली होती आणि मी घाबरू नये ह्याची काळजी घेत तिने सगळा घडलेला प्रकार मला सांगितला. होय सतीश, शीतलने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय आणि रोहितनेच तिला मारलाय. आणि केवळ हे सांगण्याकरता ती काल इथे आली होती रे. तिने सांगितलेला शब्द मला आठवतोय. रोहितला शिक्षा झाली ना तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. घटनास्थळी नसूनही तिच्या खुनाची सगळी माहिती असलेली फक्त केवळ एकमेव मी व्यक्ती आहे. तिला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने तिने माझ्यावर टाकली. तिचा तो विश्वास मला सार्थ करायलाच हवा. मेघाच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय दिसत होता. शीतलचा खून सिद्ध करण्याकरता तिला खूप कष्ट घ्यावे लागणार होते. त्याकरता जे जे काही करावं लागणार होतं ते ती नक्की करणार होती. तिचा तो निर्धार पाहून शीतलचा आत्मा मात्र शांत झाला होता. असं म्हणतात, विलीन होण्याकरता निवांत झाला.